ब्लड वेसल्स म्हणजेच रक्तवाहिन्या, म्हणजे ह्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या रक्तवाहिन्या आणि त्याच्या छोट्या कॅपिलरीज या पूर्ण शरीराला रक्त पुरवण्याचं काम तर करतातच. त्याचसोबत शरीरामध्ये तयार झालेले जे काही टाकाऊ पदार्थ आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम या रक्तवाहिन्यांद्वारे केलं जातं. म्हणून शरीरभर यांचं जाळं पसरलेलं असतं. या रक्तवाहिन्यांचं जाळं शरीरभर पसरलेलं असतं. यामध्ये प्रामुख्याने 2 महत्त्वाच्या रक्तवाहिन्या असतात, एक आर्टरीज आणि दुसरं व्हेन्स. त्याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आणि त्याचसोबत त्यांना जोडणाऱ्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या, रक्तकेशिका म्हणूयात आपण, म्हणजेच कॅपिलरीज, या 3 घटकांची माहिती यामध्ये घेऊयात. पहिलं आहे आर्टरीज. आर्टरीज म्हणजे ज्या रक्तवाहिन्या, ज्यांना शुद्ध रक्तवाहिन्या असं म्हणलं जातं, त्यांना म्हणायचं आर्टरीज. ब्लड वेसल्स विच कॅरी द ब्लड अवे फ्रॉम हार्ट. हार्टकडून जे हार्टमध्ये असलेलं रक्त आहे ते शरीराला पोचवण्याचं काम, शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत घेऊन जाण्याचं काम करणाऱ्या शुद्ध रक्तवाहिन्या, त्यांना म्हणतात आर्टरीज. आर्टरी, अनेक वचन आर्टरीज. दे कॅन कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड, म्हणजे शुद्ध रक्त ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आहे, अशा प्रकारचं ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय टू ऑल द बॉडी पार्ट्स. सगळ्या बॉडी पार्टला शुद्ध रक्त पुरवण्याचं काम करणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणजे आर्टरीज. यामध्ये फक्त एक एक्सेप्शनल केस आहे, एक अपवाद आहे, ते म्हणजे पल्मोनरी आर्टरी. हे नाव आपल्याला या ठिकाणी दिसतं. पल्मोनरी आर्टरी फक्त अशुद्ध रक्तवाहिन्या आहेत आणि ज्या काय करतात, दे कॅन कॅरी ब्लड टुवर्ड्स लंग्स, आणि त्या ज्या आहेत ते लंग्सकडे म्हणजे फुफ्फुसाकडे, लंग्सकडे ब्लड वाहून नेणाऱ्या ज्या पल्मोनरी आर्टरीज आहेत ते फक्त यामध्ये अपवाद ठरतात. दीज आर्टरीज आर डीपली लोकेटेड इन द बॉडी. खोलवर असतात शरीरामध्ये, खोलवर अशा प्रकारच्या आर्टरीज आपल्याला दिसून येतात. देअर वॉल्स आर थिक. याची जी काय भिंती आहेत, आउटर कव्हरिंग आहे, ते आपल्याला जाड पडद्यापासून बनलेलं दिसतं. देअर वॉल्स आर थिक. दिस वेसल्स डू नॉट हॅव वॉल्स. आणि त्यांच्यामध्ये झडपा नसतात. या ब्लड वेसलमध्ये झडपा नसतात. ही माहिती झाली आर्टरीजची. नंबर 2च्या रक्तवाहिन्या, ज्यांना व्हेन्स म्हणतात, व्हेन आणि व्हेन्स. दिस वेसल्स कॅरिंग द ब्लड टुवर्ड्स हार्ट फ्रॉम व्हेरियस बॉडी पार्ट्स. वेगवेगळ्या शरीरामध्ये वेगवेगळ्या भागामधून जमा झालेलं इम्प्युअर किंवा डिऑक्सिजनेटेड ब्लड हे कलेक्टिवली या व्हेन्समध्ये येतं आणि त्या व्हेन्समधून ते रक्त हार्टमध्ये आणलं जातं आणि तिथून परत ते प्युरिफिकेशनसाठी, शुद्धीकरणासाठी लंग्सकडे पाठवलं जातं. ऑल व्हेन्स कॅरिंग डिऑक्सिजनेटेड ब्लड. सर्व अशा प्रकारच्या व्हेन्स ज्या आहेत त्या डिऑक्सिजनेटेड ब्लड वाहून नेतात, एक्सेप्ट, यामध्ये परत एक अपवाद आहे, त्याचं नाव आहे पल्मोनरी व्हेन्स. पल्मोनरी व्हेन्स ह्या परत लंग्सला अटॅच झालेल्या आहेत, ज्यामध्ये शुद्ध रक्त असतं. मोस्ट ऑफ द व्हेन्स आर सुपरफिशियली लोकेटेड इन द बॉडी, म्हणजे आपल्याला त्वचेलगत दिसतात. या रक्तवाहिन्या आपल्याला त्वचेलगत दिसतात. देअर वॉल्स आर थिन. त्याचे वॉल जे आहेत, भिंती ज्या आहेत, त्या पातळ असतात आणि त्यामध्ये वाल्स असतात. अशा प्रकारचे वाल्स म्हणजे झडपा यामध्ये असतात, झडपा असतात. हे झालं व्हेन्सविषयी माहिती. आणि या दोन्हीला जोडणारा एक घटक आहे, त्याला म्हणतात कॅपिलरीज. कॅपिलरीज म्हणजे अतिशय छोट्या रक्तवाहिन्या. हेअर लाईक व्हेसल्स कॉल्ड ॲज कॅपिलरीज, म्हणजे अतिशय छोट्या रक्तवाहिन्या, केशिका असे म्हणतात त्यांनाच कॅपिलरीज म्हणतात. म्हणजे आर्टरी ही मोठी रक्तवाहिनी झाली,
त्याच्या छोट्या ब्रँचेस त्यांना आर्टेरिओल्स म्हणतात आणि त्याच्या छोट्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्यांना कॅपिलरीज म्हणतात. तसंच कॅपिलरीज, छोट्या छोट्या कॅपिलरीज परत एकत्र येतात, त्यापासून एक छोटी, त्या मानानं थोडीशी मोठी रक्तवाहिनी तयार होते, त्याला म्हणतात व्हेन्यू, आणि लार्ज रक्तवाहिनी, मोठी रक्तवाहिनी त्याला म्हणतात व्हेन्यू कॅपिलरीज, आर्टेरिओ कॅपिलरीज. या दोन्ही प्रकारच्या कॅपिलरीजचं, या छोट्याच्या कॅपिलरीज आहेत त्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात आणि त्यांच्यामधून जे काय महत्त्वाचे घटक आहेत ते पेशीला पुरवणं आणि पेशीकडून येणारे जे टाकाऊ पदार्थ आहेत ते यामध्ये शोषले जातात. अशा प्रकारे ह्या छोट्या केशासारख्या केशवाहिन्या ज्या असतात त्यांना कॅपिलरीज म्हणलं जातं. वॉल्स ऑफ कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन, अतिशय पातळ अशा प्रकारची त्यांच्या भिंती असतात. मेडअप ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल्स, सिंगल लेअरनं बनलेल्या असतात आणि त्यामुळंच जे एक्सचेंज आहे मटेरियलचं, एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण जे आहे वेगवेगळ्या मटेरियलची कॅपिलरीजमध्ये आणि पेशीमध्ये, सेल्समध्ये, हे सहजासहजी घडून येतं कारण ह्या कॅपिलरीज अतिशय थिन वॉलनं बनलेल्या असतात. ड्युरिंग द एक्सचेंज, देवाणघेवाणाच्या वेळेस ऑक्सिजन, न्यूट्रियंट्स, हार्मोन्स, विटॅमिन्स हे महत्त्वाचे घटक सेलला पुरवले जातात. त्याचसोबत वेस्ट मटेरियल जे शरीरामधून बाहेर काढणं गरजेचं असतं, असं सगळं वेस्ट मटेरियल जे आहे ते ब्लडमध्ये जाणाऱ्या, शरीराबाहेर वाहून नेणाऱ्या अशा प्रकारे किंवा लंग्सकडे जाणाऱ्या ज्या ब्लड वेसल आहेत त्यामध्ये ते मिसळलं जातं. कॅपिलरीज युनाइट टुगेदर टू फॉर्म व्हेसल्स ऑफ मोर डायमीटर कॉल्ड ॲज आर्टरीज आणि व्हेन्स. छोट्या कॅपिलरीज थोड्याशा मोठ्या अशा प्रकारच्या आर्टरीज आणि व्हेन्स यांच्या ब्रँचेस तयार करतात आणि त्यापासून मोठ्या आर्टरीज आणि व्हेन्स तयार होतात. कॅपिलरी नेटवर्क इज प्रेझेंट इन ईच ऑर्गन, सर्व शरीरभर ह्या पसरलेल्या असतात. प्रत्येक ऑर्गनमध्ये, प्रत्येक भागाला कनेक्ट करणाऱ्या या अशा प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात, त्यांना कॅपिलरीज असं म्हणलं जातं. धन्यवाद.